हे बजेट अंतरिम बजेट असल्यानं कुठलाही धोरणात्मक निर्णय घेतला जाईल याची मला मुळीच शक्यता नव्हती. त्याप्रमाणे घडलं. जर टियर 3 टियर 4 सिटीज म्हणजे छोटी केंद्र जर तिथं पायाभूत सुविधा चांगल्या उपलब्ध झाल्या तर ते स्वतःचे उद्योग तिथं छोट्या गावात सुरू करू शकतील. वित्तीय तूट ही या वर्षाच्या 5.8% पुढल्या वर्षी 5.1% इतकी कमी केली जाते. ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. मला आपल्याला 2-3 महत्त्वाचे मुद्दे फक्त या निमित्तानं सांगायचे आहेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे बजेट अंतरिम बजेट असल्यानं कुठलाही धोरणात्मक निर्णय घेतला जाईल याची मला मुळीच शक्यता नव्हती. त्याप्रमाणे घडलं. तरी देखील काही 3 महत्त्वाचे मुद्दे मला आपल्याला या निमित्तानं कानावर घालायचे आहेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे डिस्प्युटेड अमाऊंट आहेत इन्कम टॅक्समध्ये 1961 सालापासून तर 2014-15 सालापर्यंत त्यांनी जो शब्द वापरला आहे तो डिस्प्युटेड वापरला आहे. त्याच्यासाठी अपील दाखल व्हायला पाहिजे असं नाही आहे. मी रिटर्न भरलं आहे, माझ्या रिटर्नप्रमाणे इन्कम टॅक्स जायला पाहिजे होता, त्यांनी तो जास्त लावला, ही सुद्धा डिस्प्यूट होऊ शकतं आहे. किंवा तुम्ही रिफंड मागितला आहे पण त्यांच्या दृष्टीने रिफंड निघत नाही आहे, त्यांच्या दृष्टीने डिमांड निघते आहे, ही सुद्धा डिस्प्यूट होऊ शकते. म्हणजे अपील नंतर दावे हे सगळ्या व्यतिरिक्तसुद्धा ही याची जी संकल्पना आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं जी काही 2009-10 सालापर्यंत जे काही 25,000 रुपयाची येणं बाकी आहे हे सगळं येणं बाकी आता निर्लेखित केलं जाणार आहे. आणि 2010-11पासून 14-15पर्यंत 10,000 रुपयापर्यंत जे काही येणं असेल ते पूर्णतः निर्लेखित केलं जाणार आहे. त्यामुळं सामान्य करदात्याला मोठा फायदा होणार आहे याच्यात तर काही मला दुमत वाटत नाही. आणि त्याप्रमाणे अर्थमंत्री म्हणाल्या की 1 करोड लोकांना याचा फायदा मिळणार आहे. त्याच्यातला मी एक लाभार्थी आहे, कारण माझे 2002-3 सालापासून बरेच 2,000 रुपये 3,000 रुपये 10 वेळा सांगूनही त्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडत नव्हता. आणि नेमकं आता याच्यामुळं मला पैसे भरावे लागणार नाहीत, हा माझ्या दृष्टीने फायदा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा, जो महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये इंटरनॅशनल फिनान्शियल सेंटर जे ट्रान्सफर झालं त्याच्यानंतर जी गिफ्ट सिटी सुरतच्या जवळ जी मोठ्या प्रमाणामध्ये स्थापित करण्यात आली आणि मग त्यामध्ये विविध स्वरूपाचे फायदे देऊन लोकांना तिथं आकर्षित करण्यात आलं. 10 वर्षाचा इन्कम टॅक्स नाही, त्याच्यानंतर नवीन सर्व्हिसेस तिथं डिक्लेअर करून SEZ डिक्लेअर झालं आहे. म्हणजे तिथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती त्याची मुदत आता 31 मार्च 2024 रोजी संपत होती, ती आता त्यांनी 31 मार्च 2025पर्यंत वाढवली आहे. हे संपूर्ण जगतासाठी फार मोठं स्वागतार्ह गोष्ट आहे, हा या निमित्तानं मला सांगायचं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या देशभरात करदात्यांचं जाळं वाढवलं हे खरं आहे, पण करदात्यांचं जाळं वाढवताना प्रत्यक्षात करसंकलन किती वाढलं आहे हा पण त्यातल्या त्यात एक महत्त्वाचा मुद्दा असतो. एकंदर देशामध्ये 70 कोटी पॅन कार्ड धारक आहेत, त्याच्यातले 11.6 कोटी पोर्टल युजर आहेत. प्रत्यक्षात 8 कोटी लोक रिटर्न भरतात. पण मला सांगायला तुम्हाला विशेष वाटेल की या 8 कोटीपैकी 6 कोटी लोक 0 रुपयाचं रिटर्न भरतात किंवा नील रिटर्न भरतात. प्रत्यक्षात ते 1 रुपयाची देखील कर सरकारला देत नाहीत. त्यामुळं 8 कोटी जरी करदाते झाले तरी प्रत्यक्षात इफेक्टिव्ह करदाते जे आहेत हे केवळ 1% ऑफ द टोटल पॉप्युलेशन आहे. आणि त्या दृष्टीने याच्यात जी काही वाढ झाली आहे 2.4 टाईम्स झाली आहे, वाढ झाली याच्यात काही दुमत नाही आहे. पण एकंदर विस्तार जरी झाला असला तरी करसंकलामध्ये तेवढी भरीव वाढ जेवढी अपेक्षित होती तेवढी झाली नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की स्टार्टअपसाठी आणि सनराईज डोमेन असणाऱ्या एंटरप्रेन्युअर्ससाठी 1,00,000 कोटी रुपयाचं जे इंटरेस्ट फ्री 50 वर्षाचं किंवा आणखीन जास्त कालावधीचं जे कर्ज त्यांनी द्यायचं मंजूर केलं आहे नील रेट किंवा झिरो रेटनी, ती पण एक अतिशय उत्तम संकल्पना आहे. कारण या निमित्तानं तुम्हाला माहीत असेल 1990 साली जेव्हा इंटरनेट आलं त्यावेळेला आपण सगळे म्हणत होतो की आपले सगळ्यांचे जॉब जाणार, सगळ्यांचे प्रॉब्लेम निर्माण होणार, पण प्रत्यक्षात अपॉर्च्युनिटीज वाढल्या. तीच गोष्ट आता मला जवळजवळ 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर आठवते आहे की या 2023-24मध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे आणि लोक म्हणत आहेत की आमच्या अपॉर्च्युनिटीज जाणार, जागा जाणार, काही ठिकाणी गेलेही असतील, पण ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला नवीन अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून देणार आहे. आणि त्या दृष्टीने ही जी काही त्यांची पायाभरणी आहे की जेणेकरून सनराईज डोमेनमध्ये जे एस्पेशली जी काही
कर्ज वितरण होणार आहे. त्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सहाय्य होणार आहे. आणि एक याच्या गोष्टीत लक्ष ठेवलं पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी असलं तरी त्यांनी जे दिलेले जे रिपोर्ट्स आहेत हे रिपोर्ट पाहणारी ह्युमन एजन्सीच असणार आहे. त्यामुळं मोठ्या लोकांना जास्त काम मिळेल, मध्यमवर्गीयांना काम कमी होऊ शकेल. पण हे अपॉर्च्युनिटीजचं जग असेल हे लक्षात घेऊन सरकारने जे 1,00,000 कोटीचं जे कर्ज वितरण करण्याची संकल्पना केली आहे ही कदाचित 10,00,000 कोटी रुपयेपर्यंत वाढवायला लागेल असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. धन्यवाद. मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गेली 37 वर्ष काम करतो आणि मी मराठा चेंबरच्या वतीनं तंत्रज्ञानविषयक माझी मतं मांडणार आहे. आज झालेल्या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान क्षेत्रासाठी थेट फारशी काही तरतूद सांगितली गेली नाही. कदाचित हे अंतरिम बजेट असल्यामुळे ह्याच्यात फार काही डिटेल्स नव्हते, पण काही गोष्टी नमूद केल्या पाहिजेत की 1,00,000 कोटी रुपयाचा जो स्टार्टअप इनोव्हेशन फंड जाहीर केला आणि त्याच्यात डिटेल्स नंतर कळतील, पण लो इंटरेस्ट आणि ही जर R&Dसाठी जर हा फंड उपलब्ध झाला तर विशेषतः स्टार्टअप आणि इनोव्हेटर्सना याचा फायदा होईल. सध्या IT इंडस्ट्री एका विशिष्ट संक्रमणातून जात आहे आणि अनेक मोठ्या उद्योगात कर्मचाऱ्यांची कपात होती आहे आणि ह्याला तंत्रज्ञानच जबाबदार आहे. आणि आपण ऐकतो की AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं अनेक स्तरांवर प्रतिक्रिया येत आहेत. तर अशा अनुभवी लोकांसाठी आता एक चांगली बातमी असू शकते की जर Tier 3 Tier 4 सिटीज म्हणजे छोटी केंद्र जर तिथं पायाभूत सुविधा चांगल्या उपलब्ध झाल्या तर ते स्वतःचे उद्योग तिथं छोट्या गावात सुरू करू शकतील जिथं कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप कमी आहे. आणि हा एक नक्कीच एक आशादायी बाब आपल्याला दिसून येते. आणि ह्याविषयीसुद्धा अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं की अजून 100 विमानतळ भारतात आगामी 4-5 वर्षात येतील. ही अतिशय चांगली बाब आहे. उडान योजना जास्त गतीनं येईल. सध्या वर्क फ्रॉम होम ही एक आमच्या क्षेत्रात घडणारी घटना आहे आणि त्यासाठी वेगवान इंटरनेटची 6Gची आपण वाट बघतो आहे. 5G पण आता येतं आहे, पण ह्याच्यात सरकार फारसं काही करताना दिसणार नाही आणि हे प्रायव्हेट प्लेयर्सनी ह्या गोष्टी करायच्या आहेत. आपण सर्वजण जुलैच्या पुढच्या बजेटची वाट बघूया आणि नक्कीच मला खात्री वाटते की तंत्रज्ञान क्षेत्राला पुढचे 3 महिने तरी बरे जातील आणि नंतर अजून वेगवान ह्याच्यात गोष्टी घडतील. रोजगार सातत्याने घडतोय IT मध्ये इतर ठिकाणी आहे, त्याला काही मी ते बोललो की ह्याला जबाबदार तंत्रज्ञानच आहे. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि AI-मुळंच अनेक रोजगार कमी झालेले आहेत सर्व क्षेत्रात. पण त्याच्यात अजून एक आहे आणि ते अर्थमंत्र्यांनी सांगितलं की स्किल डेव्हलपमेंट आणि स्किलिंगसाठी खूप सरकारचा फोकस आहे. आणि हे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा रोजगार कमी झाला आहे त्यांनी जर स्वतःला कौशल्यवान बनवलं तर ते दुसऱ्या क्षेत्रात जाऊ शकतात. त्यामुळे ह्या क्षेत्राचा नियम आहे की तुम्ही कायम अपस्किलिंग करायला हवं आणि हे अपस्किलिंग अतिशय महत्त्वाचं आहे. सरकार त्यात फारसं काय सरकारने केलं आहे ना, स्किल इंडिया मिशन आहे आणि त्यांनी फंड्स डेव्हलप केलेत. फक्त सरकार डायरेक्टली ट्रेन करत नाही, त्यांची सेंटर्स आहेत. म्हणजे पुण्यामध्येच मला किमान 12 अशा इन्स्टिट्यूट्स माहिती आहेत की जिथे NSDCचे हे कोर्सेस चालतात आणि आजकाल ऑनलाईन पण ट्रेनिंग चालतं. म्हणजे अनेक विद्यापीठं, परदेशी विद्यापीठं पण ऑनलाईन ट्रेनिंग करतात. एकदा एका माणसाने ठरवलं की आपल्याला कौशल्यवान व्हायचं आहे तर त्याला कौशल्यवान होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. प्रोजेक्ट टिकण्यासाठी कायम तर दुसरा त्याच्यात नियमच नाही, दुसरा पर्यायच नाही. बरोबर. आणि त्यात तुम्ही प्रेसच्या आहात, तुम्हालासुद्धा हा नियम लागू होतो, फक्त IT इंडस्ट्रीला नाही. तुम्ही सुद्धा अपस्किल झालं पाहिजे. आणि AIचा सगळ्यात जास्त परिणाम हा पत्रकारांना होणार आहे. कारण जर एखाद्या वर्तमानपत्रात जर 15 पत्रकार असतील तर जनरेटिव्ह AIमुळे त्याची संख्या 5 वरच येणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला इक्विप करा, स्वतः हे सगळं शिकून घ्या आणि तुम्ही तुमचा आउटपुट पण वाढवा. म्हणजे जे IT सेक्टरला लागू आहे ते सर्व मीडिया क्षेत्राला पण लागू आहे. प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चर. आज जे बजेट सादर केलं गेलेलं आहे ते इंटरिम बजेट होतं, कारण आता इलेक्शन्स येत आहेत पुढल्या काही आठवड्यांमध्ये. आजच्या बजेटमध्ये महत्त्वाचे काही आकडे समजून घेण्यासारखे आहेत. ते म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये 45 लाख कोटींचं तर बजेट होतं मागच्या वर्षाचं. पुढील वर्षाचं बजेट हे 47.6 लाख कोटी इतकं आहे. म्हणजे त्यात 6% वाढ होती आहे आपल्या होणाऱ्या खर्चामध्ये. हा जो आपला खर्च आहे त्यामध्ये पायाभूत सुविधांवरती जो खर्च केला जाणार आहे तो खर्च 11 लाख कोटी इतका असणार आहे. पायाभूत सुविधांवरती केला जाणारा खर्च हा 11% वाढतो, ही चांगली बाब आहे. अगोदर दरवर्षी 30% वाढायचा हा खर्च,
त्या तुलनेत ती वाढ कमी आहे, तरीसुद्धा वाढ आहे ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण पायाभूत सुविधांवरती केलेल्या खर्चामुळं रोजगार निर्मिती वाढीला चालना मिळते. दुसरा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे, कोविड काळामध्ये भरपूर खर्च करायला लागल्यामुळं आपली वित्तीय तूट म्हणजे आपलं उत्पन्न आणि आपला खर्च यातली तफावत, आपली वित्तीय तूट ही वाढली होती खूप. ती कमी करायला हवी, कारण वित्तीय तूट जास्त राहिली तर आपल्याला जास्त कर्ज घ्यायला लागतं, जास्त व्याज भरायला लागतो आणि वायफळ खर्च होतो. त्यामुळे वित्तीय तूट कमी करणं हा सुद्धा एक उद्देश होता. येत्या वर्षामध्ये वित्तीय तूट ही या वर्षाच्या 5.8% पुढल्या वर्षी 5.1% इतकी कमी केली जाते. ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. वित्तीय तूट 5.1% GDPच्या म्हणजेच आपली GDP ही साधारणतः 327 लाख कोटी इतकी असेल असा अनुमान बांधायला हवा. म्हणजे आपली GDP जे 298 किंवा 300 लाख कोटी यावर्षी होणार आहे, ती साधारणतः 10% वाढून 328 लाख कोटी इतकी जास्त होईल. यामुळं भारत हा पूर्ण जगामध्ये एक ब्राईट स्पॉट असेल, कारण जगाची GDP वाढ ही 3%पेक्षा कमी आहे आणि आपली त्याच्या दुप्पटपेक्षा जास्त म्हणजे 7%पेक्षा जास्त होणार आहे रिअल GDP ग्रोथ. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर आज हे ओव्हरऑल झालं. आजचं बजेट काय होतं, काही स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या गेल्या, त्या म्हणजे रूफटॉप सोलारद्वारे 1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंत विनामूल्य वीज देण्यात येईल. खूप चांगली गोष्ट आहे, कारण डिस्ट्रीब्युटेड सोलार हे भारतासारख्या डेव्हलपिंग देशासाठी खूप चांगली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे इनोव्हेशन्सवरती 1 लाख कोटी खर्च केले जातील किंवा तिथपर्यंतचं विनामूल्य असं लोन त्यांना देण्यात येईल इनोव्हेटर्सना. ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रासाठी किंवा पुण्यासाठी, जिथं देशातले सर्वात जास्त ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स आहेत, जिथं देशातले सर्वात जास्त इनोव्हेशन सेंटर्स आहेत, जिथं महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई मिळून देशातले सर्वात जास्त स्टार्टअप्स आहेत. अशासाठी इनोव्हेशन्सवरती जो फंड दिला जाणार आहे किंवा त्याला जे सपोर्ट दिलं जाणार आहे ते खूप महत्त्वाचं आणि चांगलं ठरणार आहे. शेवटची गोष्ट म्हणजे कुठल्याही उद्योगासाठी जर रोजगार निर्मिती करायची तर उद्योगाला सपोर्ट करायला हवा. उद्योगाला सपोर्ट करायचा तर टॅक्सेशन रिझनेबल असायला हवेत. त्यामुळे काही वर्षांपूर्वी 30% कॉर्पोरेट टॅक्स हा 22% आणि 15%पर्यंत खालती आणण्यात आला होता. त्याची सनसेट त्याला क्लॉज होता, म्हणजे यावर्षी ते संपणार होतं, मात्र त्यांनी आणखी 1 वर्ष ते पुढे एक्सटेंड केलेलं आहे. प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चर. आज जे बजेट सादर केलं गेलेलं आहे ते इंटरिम बजेट होतं, कारण आता इलेक्शन्स येत आहेत पुढल्या काही आठवड्यांमध्ये. आजच्या बजेटमध्ये महत्त्वाचे काही आकडे समजून घेण्यासारखे आहेत. ते म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये 45 लाख कोटींचं तर बजेट होतं मागच्या वर्षाचं. पुढील वर्षाचं बजेट हे 47.6 लाख कोटी इतकं आहे. म्हणजे त्यात 6% वाढ होती आहे आपल्या होणाऱ्या खर्चामध्ये. हा जो आपला खर्च आहे त्यामध्ये पायाभूत सुविधांवरती जो खर्च केला जाणार आहे तो खर्च 11 लाख कोटी इतका असणार आहे. पायाभूत सुविधांवरती केला जाणारा खर्च हा 11% वाढतो, ही चांगली बाब आहे. अगोदर दरवर्षी 30% वाढायचा हा खर्च, त्या तुलनेत ती वाढ कमी आहे, तरीसुद्धा वाढ आहे ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण पायाभूत सुविधांवरती केलेल्या खर्चामुळं रोजगार निर्मिती वाढीला चालना मिळते. दुसरा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे, कोविड काळामध्ये भरपूर खर्च करायला लागल्यामुळं आपली वित्तीय तूट म्हणजे आपलं उत्पन्न आणि आपला खर्च यातली तफावत, आपली वित्तीय तूट ही वाढली होती खूप. ती कमी करायला हवी, कारण वित्तीय तूट जास्त राहिली तर आपल्याला जास्त कर्ज घ्यायला लागतं, जास्त व्याज भरायला लागतो आणि वायफळ खर्च होतो. त्यामुळे वित्तीय तूट कमी करणं हा सुद्धा एक उद्देश होता. येत्या वर्षामध्ये वित्तीय तूट ही या वर्षाच्या 5.8%वरनं पुढल्या वर्षी 5.1% इतकी कमी केली जाते. ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. वित्तीय तूट 5.1% GDPच्या म्हणजेच आपली GDP ही साधारणतः 327 लाख कोटी इतकी असेल असा अनुमान बांधायला हवा. म्हणजे आपली GDP जे 298 किंवा 300 लाख कोटी यावर्षी होणार आहे, ती साधारणतः 10% वाढून 328 लाख कोटी इतकी जास्त होईल. यामुळं भारत हा पूर्ण जगामध्ये एक ब्राईट स्पॉट असेल, कारण जगाची GDP वाढ ही 3%पेक्षा कमी आहे
आणि आपली त्याच्या दुप्पटपेक्षा जास्त म्हणजे 7% जास्त होणार आहे रिअल GDP ग्रोथ. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर आज हे ओव्हरऑल झालं. आजचं बजेट काय होतं, काही स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या गेल्या, त्या म्हणजे रूफटॉप सोलारद्वारे 1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंत विनामूल्य वीज देण्यात येईल. खूप चांगली गोष्ट आहे, कारण डिस्ट्रीब्युटेड सोलार हे भारतासारख्या डेव्हलपिंग देशासाठी खूप चांगली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे इनोव्हेशन्सवरती 1,00,000 कोटी खर्च केले जातील किंवा तिथपर्यंतचं विनामूल्य असं लोन त्यांना देण्यात येईल इनोव्हेटर्सना. ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रासाठी किंवा पुण्यासाठी, जिथं देशातले सर्वात जास्त ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स आहेत, जिथं देशातले सर्वात जास्त इनोव्हेशन सेंटर्स आहेत, जिथं महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई मिळून देशातले सर्वात जास्त स्टार्टअप्स आहेत. अशासाठी इनोव्हेशन्सवरती जो फंड दिला जाणार आहे किंवा त्याला जे सपोर्ट दिलं जाणार आहे ते खूप महत्त्वाचं आणि चांगलं ठरणार आहे. शेवटची गोष्ट म्हणजे कुठल्याही उद्योगासाठी जर रोजगार निर्मिती करायची तर उद्योगाला सपोर्ट करायला हवा. उद्योगाला सपोर्ट करायचा तर टॅक्सेशन रिझनेबल असायला हवेत. त्यामुळे काही वर्षांपूर्वी 30% कॉर्पोरेट टॅक्स हा 22% आणि 15% खालती आणण्यात आला होता. त्याची सनसेट त्याला क्लॉज होता, म्हणजे यावर्षी ते संपणार होतं. मात्र त्यांनी आणखी 1 वर्ष ते पुढे एक्सटेंड केलेलं आहे.